इतिहासात असे अनेक राजा झाले ज्यांनी युद्ध जिंकले, जमिनी जिंकल्या, साम्राज्य उभं केलं। पण किती राजांसाठी लोक स्वतःहून मरायला तयार होते हा प्रश्न ऐकून थोडा विचित्र वाटतो। पण इतिहासात एक नाव असं आहे ज्याच्यासाठी लोकांनी हे खरंच केलं, छत्रपती शिवाजी महाराज। त्या काळात राजा म्हणजे सत्ता, राजा म्हणजे भीती, राजा म्हणजे आदेश। लोक राजासाठी लढायचे, पण मनापासून नाही, जबरदस्तीने। पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत सगळं उलट होतं। त्यांच्या सैन्यातले सैनिक, शेतकरी, सामान्य लोक हे फक्त आदेश पाळत नव्हते, ते मनापासून जोडले गेले होते। इतकं की आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी महाराज जिवंत राहिले पाहिजेत। थांब, जरा विचार कर, कोणता राजा अशी भावना निर्माण करू शकतो? कारण इथे सगळा गेम आहे। शिवाजी महाराजांनी राज्य जिंकलं नाही, त्यांनी राज्य घडवलं। ते तयार सिंहासनावर बसले नाहीत, त्यांनी शून्यातून स्वराज्य उभारलं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांनी लोकांना फक्त प्रजा म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्यांना स्वराज्याचा भाग बनवलं। जेव्हा लोकांना असं वाटतं की हे राज्य माझं आहे, तेव्हा ते फक्त सैनिक राहत नाहीत, ते स्वतःच्या घरासाठी लढतात। आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या सैन्यात भीती नव्हती, भावना होती। पण इतिहासात अजून एक गोष्ट आहे जी खूप कमी लोक सांगतात। ही भावना इतकी स्ट्रॉंग होती की काही लोकांनी स्वतःचा जीव दिला, फक्त एकाच कारणासाठी, शिवाजी महाराज वाचले पाहिजेत। आणि ही गोष्ट अजून जास्त धक्कादायक आहे, कारण पुढे जे घडतं ते फक्त युद्ध नाही, तो आहे विश्वास त्याग आणि एक असा निर्णय जो इतिहास बदलून टाकतो। तो कोण होता ज्याने स्वतःचा जीव दिला आणि का दिला? याचं उत्तर तुम्हाला पार्ट 2 मध्ये मिळेल। जर तुम्हाला हा पार्ट 2 पाहायचा असेल तर या व्हिडिओला 10,000 लाईक्स नक्की द्या आणि कमेंटमध्ये लिहा जय शिवाजी। कारण पुढे जे घडणार आहे ते फक्त एक कथा नाही, तो आहे इतिहासातला सर्वात मोठा त्याग।